गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आत्ता मी कुठे आलेली असेल? गेस, मी अतिशय भारी दिग्दर्शकाकडे आलेली आहे, ज्यांनी आपल्याला बाई पण भारी दिला आहे यावर्षी. आणि बाई पण भारी देवाचं यश आपण यावर्षीच पाहिलं आहे. आणि बाप्पाचा आशीर्वाद ज्यांच्यावर कायम आहे ते म्हणजे केदार शिंदे. त्यांच्याकडे मी आत्ता आलेली आहे. आपण पाहूया आधी सुंदर गणपती बाप्पाची ही जी आरास आहे, अतिशय सुंदर असं रूप आहे बाप्पाचं. आणि आता आपण थेट केदार शिंदे यांनाच गाठूया. सध्या ते फार बिझी झालेत, त्यामुळे मी त्यांना असं गणपतीच्या दिवशी बरोबर गाठलेलं आहे. खूप स्वागत आहे. थँक्यू देलिमा, थँक्यू व्हेरी मच. काही लोक जे आहेत आपल्या काय म्हणतात त्याला पत्रकारितेतली, त्यातली तू एक फार महत्त्वाची माझ्यासाठी आहेस अशासाठी की तू खूप वर्षापासून आपली ओळख आहे. आणि मला असं वाटतं की नुसतंच आपली ओळख असून उपयोगाचं नाही, आपले एक घरगुती संबंध पण आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे आलेले खूप बरं वाटतं गणरायाच्या दर्शनाला. नक्कीच आम्हालाही खूप छान वाटतं, कारण केदार शिंदेचा बाप्पा हा बघायचाच असतो. आणि खरंच यावर्षी तर अजूनच मोहक रूप आहे, अतिशय भक्तिपूर्ण असं सगळं वातावरण छान आहे. आणि 2 दिवस मस्त मजेत जातात. 1.5 दिवसाचा गणपती आहे खरं, पण त्यानिमित्ताने मित्रमंडळी आणि खूपसे ओळखीचे, म्हणजे घराच्या बाहेर चपलांचा सडा पडलेला असतो. आणि मला वाटतं की पुलंचं ते वाक्य आहे ना, तुम्ही किती श्रीमंती असेल तुमची हे महत्त्वाचं नाही आहे, पण दाराबाहेरच्या चपला तुमची लायकी दाखवून देतात की तुम्ही काय आहात ते. तर हे 2 दिवस आमच्या सगळ्या तिघांच्याही, माझ्या, बेलाच्या आणि सणाच्या आयुष्यातले फार महत्त्वाचे दिवस असतात. आणि सगळे, आणि मला काय वाटतं माहिती आहे ना, की प्रत्येकाला आपणहून यावंसं वाटतं हे महत्त्वाचं आहे. आपण इन्व्हाइट करतो, पण आता काय इन्व्हाइट झाल्यानंतर आरामात असा नमस्कार टाकून पण एक इमोजी पाठवून देऊ शकतात. पण ते येतात, तिथे गणपतीचं दर्शन घेतात, त्याच्या त्याच्या असण्याचं कौतुक करतात, ते जास्त बरं वाटतं. आणि यंदाचं काय म्हणजे ही आरासचं मागे काय, कोणाचं डोकं आहे, कोणाची कल्पनाशक्ती आहे सध्या? एकतर आम्ही या घरातला हा पहिला गणपती आहे. म्हणजे तुला आठवत असेल तर तू बरोबर याच्या खालच्या घरामध्ये आलेली आहेस, 9व्या मजल्यावर. तिथे आम्ही 12 वर्ष गणपती तिथे स्थापित केला. यावर्षी आम्ही आता एक मजला वर आलो. आणि या घरातला पहिला, याच्यामध्ये आरासीचं डोकं जे आहे ते माझ्या बायकोचंच, बेलाचंच. पण आम्हाला असं वाटत होतं की एक तर इको फ्रेंडली असायला पाहिजे. शाडूची मूर्ती आहे, विशाल शिंदेनी अप्रतिम साकारलेली मूर्ती आहे. म्हणजे मला लोक आज प्रत्येक जण येऊन बोलतोय की किती काय छोट्या छोट्या गोष्टीचं डिटेलिंग किती ते उत्तम. गणपतीच्या जे डोळ्यातले भाव आहेत, म्हणजे अक्षरशः नतमस्तक व्हावं असं. पण जितकं सिम्पल आणि साधं असलेलं बरं, त्याच्यात अवडंबर माजवण्याचा काही प्रयत्न नाही आहे. आणि डेकोरेशनमध्येही आम्ही तोच विचार केला की एक बाबा छान फुलं असावीत, आणि आमचं नेहमीच फुलांचं डेकोरेशन असतं. यावेळी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन आहे. रजनीगंधा आणि गुलाबाची फुलं आहेत. छान वाटतं पण. खरंच खूप छान वाटतं. आल्या आल्या इतकं प्रसन्न वाटलं. आणि मला एक सांगायला आवडेल की आता आम्ही सुद्धा FPJच्या माध्यमातून इको गणेशाच जास्त पुरस्कृत करत आहोत. इको फ्रेंडली ज्यांच्याकडे असेल त्यांना आम्ही प्रेक्षकांना आवाहन करतो आहे की त्यांनी आम्हाला फोटो पाठवा, आणि जास्तीत जास्त आपलं बाप्पा डेकोरेशन हे इको फ्रेंडली असावं यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आहे. तुम्हीही प्रेक्षकांना एकदा त्याचं नक्कीच. महत्त्व सांगा. मला असं वाटतं काय माहिती ना, की आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे. आज ज्या पद्धतीचं क्लायमेट चेंज सगळीकडे आहे, आपल्याला जाणवतं आहे की धो पाऊस पडतो आहे, आणि खूप कडक ऊन पडतं आहे, आणि खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्याला चेंज दिसतो आहे. याला कारणीभूत आपणच आहोत. आपणच निसर्गाची इतकी मस्करी केली आहे. उद्या तो मस्करीची कुस्करी करायला वेळ घालवणार नाही. त्यामुळे आपणच खूप शांतपणे त्याचं सांभाळ करण्याची गरज आहे. ही शाडूची मूर्ती एकदा विसर्जित झाल्यानंतर ती मातीच आहे रे शेवटी. आणि ही फुलं आहेत, याचं खतच होणार आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा विचार प्रत्येकाने करावा.
निसर्गाचं संरक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि अर्थात आता यावर्षी इतकं सुंदर होतं तुमच्यासाठी हे वर्ष म्हणजे महाराष्ट्र शाहीर पण आणि बाई पण भारी देवा पण हे बॅक टू बॅक जे काय एक सुंदर आले होते आणि अर्थात प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला होता. त्यामुळे एकंदरच बाप्पांनी यावर्षी जे भरभरून दिलेलं आहे त्याबद्दल आत्ता काय भावना? आनंद आहे, म्हणजे कृतज्ञ आहे त्याचा. पण माझ्यासाठी मला असं वाटतं की नेहमीच काम महत्त्वाचं आहे. सो तुम्ही काय आधी केलं आहे त्याच्यापेक्षा आता पुढे काय करता हे जास्त मला आव्हानात्मक वाटतं. एक मात्र खरं की मी जेव्हा नाटक केलं तेव्हा सैरी सईसारखं नाटक माझ्याकडून झालं. मी जेव्हा सिरियल केली तेव्हा अगदीच गंगाधर टिपरेसारखी सिरियल झाली आणि मी जेव्हा सिनेमा केला तेव्हा अगबाई अरेच्चा किंवा बाई पण भारी देवा किंवा महाराष्ट्र शाहीर अशा पद्धतीचे सिनेमे झाले. तो आत्ताचं यश बघताना जबाबदारी वाटते. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की मला कल्पना सुचली की असं वाटायचं की आता सुरू करायला पाहिजे. पण आत्ता कल्पना सुचल्यानंतर ती ॲब्झॉर्ब करायलाच मला वेळ जातो आहे की अच्छा अच्छा ही कल्पना सुचली ओके. आता ती एक जबाबदारी पण वाटते. हां, आणि ती पण काय माहिती आहे ना की यशाची जबाबदारी नाही आहे, चांगलं काम देण्याची जबाबदारी आहे. कारण काय यशचं काही फॉर्म्युला नाही आहे. मी अगोदरही चांगला सिनेमा करण्याचाच प्रयत्न करत होतो आणि अजूनही मी याच्यापुढे चांगला सिनेमा करण्याचाच प्रयत्न करीन. पण बाईपण अशा पद्धतीचं झालं त्यामुळे हे यश आता ह्या क्रायटेरियानी मी गेलो तर मला मिळेल वगैरे असं काही माझ्या डोक्यात नाही आहे. एक लोकांची मानसिकता तयार झाली त्या विषयानी. लोकांना असं वाटलं की हा दिग्दर्शक असा आहे जो वेगवेगळे सिनेमे करतो. आता बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तो असणार आहे, त्यामुळे मला करण्याचा दृष्टिकोन पण माझा तोच असणार आहे की यावेळी मी तुम्हाला ही एक कलाकृती सादर करतो आहे, आता तुम्हाला कशी वाटते सांगा. तर हे जे प्रेशर आहे एवढंच आहे. म्हणजे यशाचा फॉर्म्युला हा विषय नाही आहे तर विषय हा चांगली कलाकृती देण्याचा. 100% का कुठे 20% आता हे टाकूया, इमोशन्स टाकूया, 30% त्याच्यामध्ये थोडंसं रिलेटेबल गोष्टी, असं काही नाही आहे. आपण इमानीद्वारे काम करत राहायचं. पाय जमिनीच्या आतमध्ये राहिलेले बरे. जमिनीवर पण नकोत पाय, जमिनीच्या आतमध्येच राहून देत पाय बाबा. आणि प्रेक्षकांची म्हणजे इतकी पोचपावती इतकी ग्रेट असते ना की आता त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दलची जी आदरयुक्त भावना असते त्याच्याने मला असं वाटतं की आता आपल्याला जबाबदारीने काम केलं पाहिजे. आणि आता काय व्हॉट नेक्स्ट? लिखाण सुरुवात झाली का? कधीच. कारण काय आहे की आपण क्रिएटिव्ह आहोत. आम्ही असं काही लपवून ठेवणार नाही ती गोष्ट की मी काय करतो आहे आता, मी काय सांगणार नाही, अजून मला काही सुचत नाही वगैरे नाही. ते सुचलं नाही तर माझा प्रॉब्लेम आहे. ते सुचलं होतं खूप दिवसांपूर्वीच, पण त्याचा लिखाणाचा प्रोसेस आत्ता सुरू आहे. नाटकही यावर्षी माझ्याकडून लिहून व्हावं असं मला वाटतं, कारण मला सिनेमा करायचं आहे तेवढंच माझं प्रेम नाटकावर आहे. मला माहीत नाही मी टेलिव्हिजन करेन की नाही, आणि उद्या वेळेप्रसंगी चांगली गोष्ट मला जर वाटली तर तीही करीन. त्या मी काही असं रिस्ट्रिक्ट केलेलं नाही की मी आता फिल्म्स करीन, मी नाटकच करीन, मी सिरियलच करीन. मी ओपन टू ऑल आहे. वेबसिरीज पण मला करायची आहे, बट आत्ता या क्षणी सिनेमाचं रायटिंग सुरू आहे आणि त्याला वेळ लागेल. लवकरच लोकांना काहीतरी आनंदाची बातमी देईल. 2 बॅक टू बॅक सिनेमानंतर थोडा ब्रेक घेतलात की नाही? जरा घरचे काय म्हणतात? आता घरचे तुमच्या सोबत असतात तिकडे सेटवर हे माहिती आहे आम्हाला, पण तरी नाही, या वर्षात तर मी शूटिंगच नाही केलं आहे दिलीबा. आज release हां, म्हणजे माझं जवळजवळ आता करिअरच प्रमोशनमध्ये होतं की काय असं मला वाटलं होतं या वर्षात. कारण 2 सिनेमे मी लाईनीत 5 महिने मी फक्त प्रमोशन करत होतो, आणि प्री आणि पोस्ट दोन्ही. त्यामुळे माझ्या 12 महिन्यातले 5 महिने जर याच्यातच गेलेत, त्याच्या अगोदरचे 3 महिने माझे पोस्ट प्रोडक्शनमध्ये गेले. म्हणजे जवळजवळ 8 महिने मी जे सिनेमे माझे आले आहेत त्याचंच काम करत होतो. आता राहिलेल्या 4 महिन्यामध्ये मला माझ्या घराकडे वेळ तर, या घरात आम्ही आलो तेव्हा मी आणि सना जवळजवळ लॉजिक बोर्डिंगसारखं आलो होतो. खाली माझं 9व्या मजल्यावर घर होतं, तिथून आता वर आलो ते 3 एप्रिलला आलो. 28 एप्रिलला मग शाहीर आला. त्याच्यानंतर शाहीर आल्यानंतर सना मला वाटतं 1 महिनाभर अमेरिकेला गेली होती आणि मी बाईपणचं प्रमोशन करत होतो. असं वाटतं की आत्ता थोडी उसलतं मिळाली आहे मला, आणि आता वेळ मिळतो आहे स्वतःकडे लक्ष देण्याचा पेक्षा घराकडे लक्ष देण्याचा. आणि बेला आहे त्यामुळे मला ना फार काही टेन्शन येत नाही. 27 वर्ष झाली आता, काय आपण एकमेकांना समजून घेणार, तर ते समजून घेण्याचं पण वय गेलेलं आहे. सो शी नोज. एक तर हा माणूस काही कामाशिवाय राहणार नाही,
त्यामुळे एक काय की आत्ता मी खूप घरी आहे. मी 10 ऑगस्टपासून नॉनस्टॉप मी घरीच आहे. मी कुठेच गेलेलो नाही आणि अजूनही माहीत नाही आता किती दिवस घरी राहीन. बरं आहे ना, जरा थोडं घरी राहा, जरा आम्हालाही असं छान वाटतं, जरा तुम्ही निवांत बसलायत कधीतरी त्यामुळे छान वाटतं. पण अर्थात घरात इथे पाहुण्यांची खूप लगबग आहे. काय बाई पण बारी देवाची टीम येऊन गेली की नाही काय? बाईपण बारी देवाच्या नाही नाही 2 बायका आल्या. एक एक तर सुचित्रा घरचंच आहे आमचं, शिल्पा आली. मला वाटतं सुकन्याताईच्या घरी गणपती आहे. वंदुताईच्या घरी पण गणपती आहे. रोहिणीताई नाटकामध्ये बिझी असेल. दीपा आणि अंकुशची वाट बघतोय आज संध्याकाळपर्यंत कधी येतील ते. पण त्या पलीकडे जेवढी मित्रमंडळी बाकीचे सगळे आहेत तिथे येऊनच जातात. दरवर्षी येणाऱ्यांमध्ये भरत जाधव नाव आहे, शर्मन जोशी येतो, सुनील बर्वे आला, अशी असंख्य तुमचे नेहमीची मित्रमंडळी. खूप मित्रमंडळी. त्यापेक्षा मला काय वाटतं माहिती ना की ज्यांना यावंसं वाटतं आणि जे येऊन दर्शन घेतात ते हे मात्र बोलतात की आता पुढच्या वर्षी आम्ही नक्की येऊ. तर हाच आनंद जास्त आहे. आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी येत राहतो. फक्त जाता जाता मला हे विचारायचं की यंदाची मंगळागौर फारच ऑसम होती. म्हणजे या सगळ्या बायका तर खूप बिझी झाल्याच असतील आणि ते निरोप तुमच्यापर्यंत पोहोचले असतील का तुम्हालाही इन्व्हिटेशन मिळाली काय? मंगळागौरीची नाही मिळाली पण मला कौतुक काय वाटतं की ज्या पद्धतीचा ट्रेंड आला ना एकच गाणं वाजत होतं अख्ख्या मंगळागौर. आणि नाही त्यांचे कॉस्ट्युम्स ते आमच्या युगेशाने जे डिझाईन केलं ते इतकं इतकं व्हायरल होईल आणि मी बऱ्याचशा दुकानामध्ये गेल्यानंतर मला एक दिवस तर असं झालं की बेलाला सांगण्यात आलं की लेटेस्ट तुम्हाला साडी दाखवतो म्हणून त्यांना बाईपण भारी देवाची साडी दाखवण्यात आली. तर बेलाला कळेना तर यांना काय उत्तर देऊ की अरे हे आमच्या घरीच सगळं झालेलं आहे. पण आनंद आहे. असं काहीतरी मराठीमध्ये व्हायला पाहिजे होतं. पण निलिमा मी खरं सांगू का मी आता तोंड देखलं नाही बोलत. माझा स्वभाव तुला इतकी वर्ष माहिती आहे. मला ना माझा सिनेमा चालण्यापेक्षा सिनेमा चालणं हे महत्त्वाचं वाटतं. कुठलाही सिनेमा असावा तो चालला ना तर लोकांचा एक फुटफॉल त्या थिएटरकडे वळतो. आज मराठी इंडस्ट्रीसाठी ही गोष्ट खूप आहे महत्त्वाची की लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की मराठी सिनेमा इतक्या कोटींचा धंदा करू शकतो. मग तो सैराट असून दे, पायपण असून दे, वेड असून दे, नटसम्राट असून दे, मग कित्येक सिनेमे आहेत. फक्त काय आमचे सिनेमे असं नाही म्हणत आहे पण बरेच आहेत सिनेमे. याच्याने लोकांची विश्वासार्हता वाढेल. आज आपला सगळ्यांचा व्यवसाय, माझा काय तुझाही व्यवसाय याच कलेवर अवलंबून आहे. त्यामुळे हे सिनेमे जर जास्तीत जास्त छान झाले त्याच्याने प्रेक्षकांनाही आवाहन केलं पाहिजे पुन्हा एकदा की आपला म्हणजे बाकी सिनेमे बघा पण मराठी सिनेमा नक्की पाहायला हवा. हां म्हणजे मला त्यातलं एक थोडंसं असतं ना की ठीक आहे आता ओ टी टीवर येईल तेव्हा बघू असं असं एक कुठेतरी मनात येतं. पण परत निरिमा तेच आहे ना की लोक खूप हुशार आहेत गं. त्यांना काय बघायचं ते ठरवतात. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण इमानीतबारे काम करत राहायचं. लोकांना ते पटतं, लोकांना जाणवतं आणि त्यांना ती ऑनेस्टी कळते आणि ते येतातच थिएटरला. कारण काल परवापर्यंत थिएटर नाही म्हणून मीच गळा काढणारा बाईपडला म्हणजे मी सांगायचो की अरे कमी करा थिएटर आता किती लावलेत शो असं माझंही झालं. तर इतकं कॉन्ट्रास्ट वातावरण मला दिसलं आहे. नक्कीच एक खूप वेगळा आनंद तो असेल की खचून थिएटर वरतायत आपल्या पिक्चरला. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा लोकांचे फोन यायचे काही पुरुषांचे की आम्ही 5च लोक आहोत 395 फक्त बायकाच आहेत. तर ते तू काय करायचं केदार म्हटलं आता मी काय सांगू काय कर तू बघ सिनेमा काय बायका का मारणार नाही आहेत. बट जथ्याने यायच्या बायका आणि बरेच भेटून यायचा नवस घालून नवस. म्हणजे आम्ही ना कधी कधी मला नवल वाटतं की कित्येक वेळा आम्ही सगळे ज्या बायकांबरोबर मी आमच्या बाईपणची टीम जी होती ती जेव्हा आम्ही कुठल्या थिएटरला व्हिजिट करायला जायचो तर असंख्य बायका त्या पोस्टरजवळ उभं राहून फोटो काढत असायच्या. त्यांचं आमच्याकडे लक्षही नसायचं आणि मग अचानक एकीचं लक्ष गेलं आणि त्या बाईंनी जर समजा सुकन्याताई किंवा रोहिणीताई किंवा बंधुताईला ओळखलं अरे मग धावायचे. पण हे जे मंत्रमुग्धता आहे होता तो झाला. किंवा थिएटरमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं स्टँडीला इतकं महत्त्व मराठीमध्ये पहिल्यांदा दिसलं की आम्हाला मध्यावरती स्टँडी ठेवावी लागत आहे कारण लोक येत आहेत आणि बायका फोटो काढत आहेत. क्या बात आहे. म्हणजे खरंच याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं आपल्या मराठी सिनेमासाठी. सो खरंच केदारदादा इतकं तुम्ही छान हे सगळं सांगितलं जाता आणि खरंच बाप्पाचा आशीर्वाद हा असाच कायम राहू दे. 100%. आता फक्त बाप्पाला काय सांगायचं काही नाही त्यांना बरोबर त्यांना सगळं माहिती आहे. मला सदा मस्त बोलली बाबा यावेळी आपण फक्त बाप्पाला थँक्यू म्हणूया. हे जास्त मला बरं वाटलं कारण आपण सतत काहीतरी सांगतो तो ऐकतात आणि आपल्याला ती वेळोवेळी
आपल्या वेळेवर आपल्याला वाटतं मिळत नाही आहे, पण ते वेळेवर त्यांनी जे ठरवलं आहे त्या पद्धतीने गोष्ट मिळत जाते. अशा वेळेस आपण धन्यवाद देण्याचं काम करूया. यावेळी ग्रेटफुल इज ऑल. 2 दिवस आम्ही छान त्यांची प्रतिष्ठापना केली. स्वामींचा आशीर्वाद आहे. बस प्रेक्षकांचं प्रेम भरभरून असंच आमच्यावर राहो आणि अख्ख्या इंडस्ट्रीवर राहो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. यानंतर आपण काय बोलणार. खूप छान वाटलं आणि असाच बाप्पाचा आशीर्वाद कायम कायम राहू दे. सतत येत राहा. मी येणार. यायचंच आहेस तुला. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.